नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत ज्यांनी आपलं आरसी इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन घेतलेलं आहे. अशा अकोल्यातील खूपच नामांकित व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत. त्या मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहेत आणि हजारो हजारो त्यांचे फॅन सुद्धा अकोल्यामध्ये आहेत. अशा मेकअप आर्टिस्ट कल्पना महाजन आपल्या सोबत जुळलेल्या आहेत आणि आरसी सोबत त्यांना त्यांचा अनुभव शेअर करायचा आहे. त्यांनी आपलं आरसी इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन घेतलेलं आहे. नमस्कार मॅम, आरसी मध्ये आपलं स्वागत आहे. तुमचा एक्सपिरियन्स इंटरनेट बद्दल, आरसी बद्दल कसा होता प्लीज शेअर करा. नमस्कार, मी कल्पना महाजन, कल्पना ब्युटी सलून याची ओनर आणि मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे. गेले 18 वर्ष, तब्बल 18 वर्ष झाले मी माझ्या फील्ड मध्ये काम करत आहे. मी आरआरसीचं नेट बँड कनेक्शन वापरलं आहे. त्याच्यामुळे माझ्या सलून मध्ये येणारे ऑनलाईन पेमेंट किंवा सीसीटीव्ही जे वेटिंग रूमला असते याच्यामुळे जे मला नेट कनेक्शनचे प्रॉब्लेम येत होते किंवा ऑनलाईन पेमेंट मध्ये लटकत होतं नेट प्रॉब्लेममुळे, ते माझं आरआरसी कनेक्शन मी जेव्हापासून लावलं तेव्हापासून ते दूर झालं आहे. तर मला हे खूप म्हणजे मी हॅपी आहे की मी आरआरसीचं नेट बँड कनेक्शन वापरलं आहे. तर मी तुम्हा सर्वांना पण हे सजेस्ट करेल की तुम्ही पण हे अवश्य वापरावं आणि त्याचा अनुभव घ्यावा की नाही आपल्याला याच्यापासून काय फायदा होतो आणि आपल्याला नेट प्रॉब्लेम आपले सगळे दूर होतात. नेटचा प्रॉब्लेम आला की सीसीटीव्ही बंद पडायचा आपल्याला कधी. आता कसं माझं आउट ऑफ अकोला काम असते, मी अकोल्यामध्ये नसते किंवा मग असिस्टंटच्या भरोशावर सलून असते, हे असते, तर त्यांना काही प्रॉब्लेम आले, कोणाकडे असं प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल असेल असं होऊ नाही शकत. मी त्याच्यावरनं कॉलिंग सुद्धा करू शकते किंवा मी माझ्या सलूनकडे लक्ष देऊ शकते. तर मी आरआरसी लावल्यापासून मला ते प्रॉब्लेम एकदम माझे कमी झाले आहे. नक्कीच आपण बघितलेलं आहे. हॅपी कस्टमर म्हणून आपल्या सोबत जुळलेल्या होत्या कल्पना महाजन आणि तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत जुळण्याची, माझ्यासोबत बोलण्याची आणि भेटण्याची संधी मिळू शकते. खाली तुम्हाला नंबर दिला जाईल, त्या नंबरवरती प्लीज मला फोन करा आणि माझ्यासोबत बोलण्याची आणि जुळण्याची तुम्ही सुद्धा संधी उपलब्ध करा. ना रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपल्याचं टेन्शन. आमच्याकडे आहे आरआरसी ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेताय ना वर्षाचा नवा प्लॅन. नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. थंडीत गारपीटने वाढविणार गारवा. शुक्रवारी अकोल्यासह पश्चिम विदर्भात अनेक ठिकाणी गारपीट, पाऊस. जिल्ह्यात ख्रिस्ती बांधवांनी उत्साहात साजरा केला नाताळ. एकमेकांना दिल्या शुभेच्छा. इंग्रजी नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू. विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुका. एप्रिल मे महिन्यात निवडणुकांचा वाजणार बिगुल. शहरातील हॉटेल मालकांची अरेरावी. महापालिका व प्रदूषण नियंत्रण विभाग झोपेत. लाडक्या बहिणींच्या खात्यात मिळाला जुनाच लाभ. निराधार मात्र अद्याप उपेक्षितच. आता सविस्तर बातम्या. थंडीत पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांवर नवे संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बचावात्मक भूमिका घेत बाजार समितीत शेतात उघड्यावर असलेले धान्य ओले होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. इतकेच नाही तर शुक्रवारी पाऊस आणि गारपीट पाहता सर्वांनीच दक्ष राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अकोला, अमरावती आणि बुलढाणा येथे शुक्रवारी 27 डिसेंबर रोजी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ही शक्यता पाहता शेतकऱ्यांनी बाजार समितीत उघड्यावर असलेले सोयाबीन झाकून ठेवण्याची व शेतात वेचायचा राहिलेला कापूस वेचणे आवश्यक आहे. त्याचबरोबर हाती आलेले इतरही पीक सुरक्षित ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी अकोला, अमरावती व बुलढाणा या पश्चिम विदर्भातील 3 जिल्ह्यात पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर या गारपिटीने थंडी अधिक पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. थंडीचा आरोग्यावर होणारा परिणाम पाहता ज्येष्ठ व लहान मुलांची काळजी घेण्याची गरज आहे. शनिवार 28 डिसेंबर रोजी यवतमाळ आणि वाशिममध्ये तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. ख्रिस्ती धर्मियांचा पवित्र नाताळ उत्सव आज होता. यासाठी शहरातील विविध चर्च व ख्रिस्ती बांधवांची घरे आकाश दिवे, कंदील, रंगबेरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाली होते.
जिल्ह्यात 30 चर्चमध्ये तर शहरामध्ये प्रमुख 8 चर्चमध्ये ख्रिसमस निमित्त सकाळी प्रार्थना सभा आणि विविध कार्यक्रम झाले. प्रभू येशूंचा जन्मदिवस असलेला ख्रिसमस अर्थात नाताळ हा सण बुधवारी 25 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सणानिमित्त सजवले जाणारे ख्रिसमस ट्री, सांता क्लॉजचा पोशाख, गिफ्ट यांचे लहानासोबतच मोठ्यांनाही आकर्षण असते. नाताळासाठी ख्रिस्ती बांधवांनी जय्यत तयारी केली होती. शहरातील सर्व चर्चना आणि ख्रिश्चन कॉलनीतील घरांना रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व 30 चर्चमधून या सणाची तयारी करण्यात आली. 2 जानेवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व चर्चमधून सकाळी ख्रिसमस निमित्त प्रार्थना सभा होतील. त्यानंतर आठवडाभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल. मंगळवारी 31 डिसेंबरला रात्री कॅरोल पार्टीद्वारे घरोघरी जाऊन नवीन वर्षाच्या स्वागताची गीते सादर केली जातील. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुती सरकार सत्तेवर आले. आता महापालिका निवडणूक कधी होणार याकडे इच्छुकांसह माजी नगरसेवक डोळे लावून बसले आहेत. त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेस भाजपला टक्कर देण्याची तयारी करीत आहे. अकोला पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढलाय. इतकेच नाही तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची महापालिका निवडणुकीच्या संदर्भात बैठक झाल्याची माहिती आहे. अकोला पश्चिम, बाळापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी तर अकोला पूर्व, मूर्तिजापूर आणि अकोट विधानसभा मतदारसंघात भाजपला यश मिळाले. 3 वर्षांपासून राज्यातील 20 महानगरपालिका बरखास्त आहेत. त्यामुळे शहर विकासाची कामे ठप्प झाली आहेत. महापालिका निवडणूक कधी होणार हा प्रश्न विचारला जातो आहे. पुढील वर्षी मे मध्ये महानगरपालिका निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जानेवारीमध्ये महापालिका निवडणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्ट निर्णय देऊ शकते. त्यानंतर वाढ, पुनर्रचना आणि मार्च-एप्रिल महिन्यात परीक्षा असल्याने मे महिन्यात महापालिका निवडणूक होऊ शकते. अकोला महापालिका आपल्या ताब्यात राहावी यासाठी भाजपाचे नियोजन आहे. महापालिकेच्या 80 पैकी अधिकाधिक सदस्य निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे. तसेच काँग्रेस देखील पूर्ण शक्तीनिशी निवडणूक लढवेल यात शंका नाही. शहरातील मोरणा नदी असो की शहरातील अनेक हॉटेल चालक हे थेट नाल्यात शिळे अन्न फेकत असून महापालिकेचा स्वच्छता विभागाने अशांवर दंड करण्याची गरज आहे. पण तसे होताना दिसत नाही. मोरणा नदी प्रदूषित होत असताना प्रदूषण विभाग झोपला असल्याची ओरड होत आहे. शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोरणा नदीचे पात्र प्लास्टिक कचऱ्याने भरले आहे. तसेच यामध्ये इतरही कचरा साचला असून आणि जलपर्णी वाढली आहे. शहरातील घाण पाणी नदीमध्ये सोडण्यात येत असल्याने नदीचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे नदीजवळून जातानाही दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. मोरणा स्वच्छ करण्याकरिता शहरातील नागरिकांनी तसेच पर्यावरण प्रेमींच्या वतीने अनेकदा मोहीम राबविण्यात आली. नदीची स्वच्छता ही अनेक वेळा करण्यात आली. अनेकदा जलपर्णीही काढण्यात आली. महानगरपालिकेच्या वतीने अनेकदा जलपर्णी काढण्यात आली. याकरिता लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र त्यानंतरही नदीत शहरातील घाण पाणी तसेच प्लास्टिक टाकण्यात येत असल्याने नदी प्रदूषित होत आहे. अनेक नागरिक नदीमध्ये पूजेचे साहित्य, निर्माल्य टाकतात. काही व्यापारी नदीमध्ये निकृष्ट साहित्य टाकतात. शहरातील काही हॉटेलचे मालक रात्रीचे उरलेले अन्न नदीत टाकतात. नदीच्या पात्रात जनावरे सुद्धा बांधण्यात येतात. त्यामुळे नदीमधील प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढतच आहे. स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण 2025च्या अनुषंगाने महापालिका सभागृहात स्वच्छता विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आले. परंतु त्याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. कारण मोरणा नदीच्या पात्रात नागरिक कचरा टाकत आहेत. अशांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शहराची दैनंदिन स्वच्छता व्यवस्थित होते की नाही याकडे स्वच्छता निरीक्षकांनी लक्ष द्यावे. त्या भागाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. शहर स्वच्छतेला प्राधान्य द्या असे निर्देश दिले होते. सार्वजनिक ठिकाणी तसेच मोरणा नदीच्या पात्रात कचरा फेकणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश उपायुक्त गीता ठाकरे यांनी दिले होते. परंतु उपायुक्तांच्या आदेशाची अवहेलना होत आहे. अजूनही मोरणा नदीच्या पात्रात नागरिक कचरा, प्लास्टिकच्या पन्न्या, पूजा साहित्य टाकून अस्वच्छता करीत आहेत. मोरणा नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमात अभियानाची प्रशंसा केली होती. परंतु सध्याची स्थिती चांगली नाही. तत्कालीन आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी साबरमती नदीप्रमाणे मोरणा नदी सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव शासनाला पाठवला होता. परंतु त्याचे पुढे काय झाले कळू शकले नाही.
याकडे खासदार अनुप धोत्रे यांनी लक्ष देण्याची गरज आहे. नदीच्या काठी राहणारे लोक विविध कारणांमुळे त्रास सहन करीत आहेत. त्यामुळे नदी स्वच्छता बाबतीत जागृत राहण्याची आवश्यकता आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. शहरातील स्टेशन चौक परिसरात पाण्याच्या टाकीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहून गेले. परिसरातील विश्रामगृहात पाणी जमले होते. पाईपलाईन दुरुस्ती कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील पाण्याच्या टाकीला पाणी पुरवठा करणारी मोठी पाईपलाईन मंगळवारी रात्री अचानक फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला. बाजूला असलेल्या विश्रामगृहात पाणी साचले होते. पाणी काढण्यासाठी संबंधित ठेकेदाराला मोटर पंपाची मदत घ्यावी लागली. पाईपलाईन दुरुस्ती करण्यात येत आहे, परंतु स्टेशन चौक, अकोटफाईल, गड्डम प्लॉट परिसराला पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे. कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या स्टेट चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर व 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत चैतन्य पाठक याने प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल मिळविले आहे. पाहूया सक्सेस स्टोरी. अतिशय कठीणपणे प्रॅक्टिस व अभ्यासावर फोकस करत चैतन्य पाठक याने यश संपादन केले. व्याळा येथील श्रीमती यशोदाबाई इंगळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी चैतन्य सीमा विजय पाठक अल्पदृष्टी तसेच 12वीत शिकत आहे. चैतन्य पाठक याने कोल्हापूर येथे 20 ते 22 डिसेंबर दरम्यान झालेल्या महाराष्ट्र पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या स्टेट चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर व 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल मिळविले. त्याची निवड राष्ट्रीय स्पर्धेकरिता झाली आहे. या स्पर्धेत एकंदरीत महाराष्ट्राच्या 30 जिल्ह्यातून खेळाडू आले होते. जवळपास 350 खेळाडूंनी यात सहभाग नोंदविला. तसेच या यशात जिल्हा क्रीडाधिकारी सतीश चंद्र भट यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच शाळेच्या प्रिन्सिपल देहणकर मॅडम, क्रीडा शिक्षक ढेपे सर, वर्ग शिक्षक गायगोड सर व संदीप वाघाडकर सर व सर्व शिक्षक वर्ग यांनी मोलाचे मार्गदर्शन आणि मदत केली. स्थानिक वसंत देसाई स्टेडियम येथे चैतन्य रोज 3 तास प्रॅक्टिस करतो. या यशाचे सर्व श्रेय चैतन्य याने आई, वडील, शाळा व कोच रवी भटकर, स्वप्नील गावंडे सर आणि अरबाज खान यांना दिले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. नव्या वर्षाचा नवा प्लॅन, नव्या वर्षाची नवी सुरुवात. डिसेंबर महिन्यात बुक करा RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. वाढत्या महागाईत बचतीचा एकच मार्ग, RRCचे इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. RRC न्यूजने बातमी दाखविताच शहरातील वसंत देसाई मैदानावर आज पाण्याचा शिडकाव करण्यात आला. त्यामुळे उडणारी धूळ जरा खाली बसली आहे. मैदानावर नियमित पाणी टाकण्याची गरज या ठिकाणी येणाऱ्या खेळाडूंनी व्यक्त केली. त्याचबरोबर RRC न्यूजचे अनेकांनी आभार व्यक्त केले. शहरातील वसंत देसाई क्रीडांगणावर सकाळ संध्याकाळ नागरिक फिरायला येतात, खेळाडू खेळतात, परंतु धुळीमुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. इथे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी यावे तर वेगळीच समस्या संबंधितांना भेडसावत होती. श्वसनासंबंधी त्रास होत होता. RRC नेटवर्कने या समस्येकडे क्रीडा अधिकारी यांचे लक्ष वेधले. वृत्ताचा चांगलाच परिणाम झाला आणि आता मैदानावर दररोज पाणी टाकण्यात येत आहे. त्यामुळे आता धुळीचा त्रास जाणवणार नाही. मैदान परिसरात धुळीचा त्रास होणार नाही याबाबतीत जागरूक राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच क्रीडा विभागाला झोपेतून जागे केल्याबद्दल अनेकांनी RRC नेटवर्कचे फोन करून अभिनंदन केले. लाडकी बहीण योजना महायुतीसाठी लाभदायी ठरली. यामुळे सरकारला बहुमत मिळाले. शासनाने आश्वासन पूर्ती म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा केले.
परंतु निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना अनुदान केव्हा मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. डिसेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा झाल्याने लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. परंतु दुसरीकडे संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना काही महिन्यांपासून अनुदान मिळाले नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होती आहे. गरीब लाभार्थी चिंताग्रस्त आहेत. संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या निराधार लाभार्थ्यांना 3-4 महिने होऊनही अनुदान राशी मिळाली नाही. आर्थिक संकटाचा सामना त्यांना करावा लागत आहे. वृद्ध महिला पुरुषांना अनुदान राशीचा मोठा आधार असतो. त्यांचे अनुदान शासनाने वितरित करावे अशी मागणी जोर धरत आहे. लाडक्या बहिणींप्रमाणे समाजातील वंचित घटकांना देखील न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. थंडीत गारपीटने वाढविणार गारवा. शुक्रवारी अकोल्यासह पश्चिम विदर्भात अनेक ठिकाणी गारपीट, पाऊस. जिल्ह्यात ख्रिस्ती बांधवांनी उत्साहात साजरा केला नाताळ. एकमेकांना दिल्या शुभेच्छा. इंग्रजी नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू. विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुका. एप्रिल-मे महिन्यात निवडणुकांचा वाजणार बिगुल. शहरातील हॉटेल मालकांची अरेरावी. महापालिका व प्रदूषण नियंत्रण विभाग झोपेत. लाडक्या बहिणींच्या खात्यात मिळाला जुनाच लाभ. निराधार मात्र अद्याप उपेक्षितच. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन?